गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? बरं ना? आता माझ्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत. आता फायनली पोचलो आपण सावर्डा स्टेशनला. कुठे पोचलो आपण? सावर्डा स्टेशन. आता आपण तिथून वडा बघूया. आता भेटलं तर डायरेक्ट आबलोली. आता जवळजवळ 6 वाजले का आणि सावर्डा ठिकाणी पोचलो. आता तुम्ही बघू शकता. हा 36 तारला आहे जो काय घेऊन टाकला जो खाडकोड मला जो काय जो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बऱ्यातला तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव आहे, ज्याचं नाव आहे मी कोकणी महेंद्र. तर आज खूप दिवसानंतर आज परत व्हिडिओ मी बनवत आहे. तर मी आज आलो आहे गावी जाण्यासाठी. तर मी आज ट्रेनचा प्रवास करणार आहे. तर तुम्हाला मी या ट्रेनचा प्रवास कसा करतो आणि कुठून कसे ट्रेन जाणार ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर आपण तुतारे एक्सप्रेस 12:05ची ट्रेन आहे, दादर टू रत्नागिरी सावंतवाडीपर्यंत. त्या ट्रेनने आपण प्रवास करणार आहे. तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. बघा. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे आता मी विलेपार्ले स्टेशनला. कारण विलेपार्लेतून दादर आपल्याला प्रवास करायचा आहे. आता संध्याकाळचे वाजलेत 6:40 आले. तर आपण दादर या ठिकाणी जाणार आहोत कोकणामध्ये. तर आपण गावी जाणार आहोत. तर तुम्ही लवकर आलो. तर आता मी बसलो पार्ला स्टेशनवर ट्रेनमध्ये, वेस्टर्न ट्रेन चर्चगेट ट्रेनमध्ये बसलो. तिथून प्रवास करत करत पुढे दादर या ठिकाणी आता उतरणार. दादरच्या ठिकाणी आल्याच्यानंतर त्या शिडीने सरळ एकदम चालत दादर बोललं तर खूप गर्दी असते. तर तोच प्रवास करत आपण वेस्टर्न लाईनवरून आपल्याला आता परत सेंट्रल लाईनला जायचं. तर सेंट्रल लाईनला आपल्याला जाण्यासाठी आपण त्या ब्रिजवरून शिदा एकदम सरळ जायचं लाईनमध्ये एकदम. त्याच्यानंतर आपल्याला ती सेंट्रल लाईनचा तुम्हाला इथे समोर बोर्ड दिसतो आहे, तेच बोर्ड सरळ पकडत पुढे जायचं. त्या ठिकाणाहून आपल्याला गावी जाण्यासाठी त्या ठिकाणावर ट्रेन लागतात. 11 नंबर प्लॅटफॉर्मवरती ट्रेन लागते. ती आपली कोकण तुतारी एक्सप्रेस ती सावंतवाडीला जाते. तर आपण सावर्डा उतरत आता बघू शकता तुम्ही दादर टर्मिनस या ठिकाणी पोचलो आता. तर आपण आता तिकीट काढण्यासाठी पुढे जाणार आहोत. तर तिकीट आहे पर पर्सन 130 रुपये. तर दोघांचे झाले मिळून 260 रुपये. मी आता आलो आहे 11 नंबर प्लॅटफॉर्मला दादर या ठिकाणी. या प्लॅटफॉर्मच्या बाजूला काम चालू आहे. तर मी लवकर आलो कारण लाईन पकडण्यासाठी जेवढं लवकर येईल तेवढं तुम्हाला ते बसण्यासाठी भेटणार आहे. आणि आता होळीचा कार्यक्रम असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे, काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जेवढं लवकर यावं शकतं तेवढं लवकर यायचा प्रयत्न करा. जेवढं लवकर याल तेवढं चांगलं आहे. कारण आपण जर गावी जाण्यासाठी चांगलं बसण्यासाठी जर व्यवस्थित बसायला वगैरे भेटलं तर चांगलंच असतं. कारण आपण 4 किंवा 5-6 तासाचा प्रवास असतो. तर ट्रेन कधी पण कुठल्या पण सीझनला आला तर ट्रेनमध्ये गर्दीच असते हमेशा. पण जेवढं लवकर याल तुम्ही तर चांगलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही दादरला आल्याच्यानंतर 11 नंबर प्लॅटफॉर्मवरती आलात तर त्या ठिकाणी चर्चगेट साईडचे 2 डबे असतात जनरल डबे आणि विरार साईडचे 2 डबे जनरल डबे असतात. तर तुम्ही पाठी किंवा पुढे कुठे पण तुम्ही पकडू शकता. पण तुम्ही लवकर आला तर तुम्हाला तुमच्यासाठी चांगलं आहे. जेवढं तुम्ही लवकर आल तेवढं तुम्ही ट्रेन पकडला चांगले म्हणजे बसायला जागा भेटतं. तर आजचा प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहे दादर टू सावर्डे आपल्या गावापर्यंत. तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे रत्नागिरी जो आपल्या ट्रेनचा प्रवास आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा. चला. 11 नंबरवरती आता बसलो आहे. तर लाईनमध्ये मी आता बसलो आहे कारण या ठिकाणी आपण ट्रेन पकडायची आहे. तर आपण जेवढं लाईनमध्ये राहाल तेवढं चांगलं आहे. कारण आपल्याला बसायला व्यवस्थित भेटतं. त्यासाठी मी लवकर आलो. तुम्हाला मी दाखवणार आहे. S1च्या ठिकाणी पहिला डबा असतो. S1च्या ठिकाणी मी आता उभा आहे. तर मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे. बघा, आपण ट्रेनमध्ये व्यवस्थित बसायला भेटले. विंडो सीट साईडला मी आता आहे. तर आता आपण दादरवरून ट्रेन सुटली. आता तुम्ही बघू शकता आपण ट्रेन पकडले आहे दादरवरून. चांगलं बसायला व्यवस्थित वगैरे भेटले. चला. चाय गरम चाय 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 चाय
सकाळचे वाजले 4:30. तर आपण आता टी टाईमसाठी आता गाडी थांबली आहेत, म्हणजे जवळजवळ इथं आता खेडला गाडी आली. आता आम्ही खेडच्या ठिकाणी आता बाहेर जरा विश्राम करण्यासाठी आलो आहे. तर तर मित्रांनो, फायनली आपण सावाडा या ठिकाणी बरोबर 6:05ला आपण पोहोचलेलो आहे. 6:15पर्यंत सावाड्याला गाडी येते. तर आपण 6 वाजेपर्यंत इथे पोहोचलो आहे. आता मॉर्निंगचे 6 वाजलेत. तर खूप थंडी आहे मित्रांनो या ठिकाणी. आता आम्ही पुढे जाणार आहोत. आपण पाठच्या एकदम पाठी होतो, तर आपल्याला पुढं जायचं आहे. तर आपण इथून प्रवास आता पुढचा करूया. तुम्हाला मी दाखवतो कसा पुढचा प्रवास आहे तो. चला वेट. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहेत? बरं ना? आता माझ्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत. आता फायनली पोचलो आपण सावडा स्टेशनला. कुठे पोचलो आपण? सावडा स्टेशन. आता आपण तिथून छोटं वडाप बघूया. आता भेटलं तर डायरेक्ट आबलोली. आता जवळजवळ 6 वाजले. आता आम्ही सावडा ठिकाणी पोचलो. आता तुम्ही बघू शकता. चला हा पुढं उतर तिकडे हा 36 चाललाय जो. काय घेऊन टाकला जो कारकोड मला जो काय जो प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो, धावत एस टी पकडलेली आहे. कारण आता इथून सावाड्यातून आपल्याला पर्यंत एस टी असते. सकाळची 6:15 असते ट्रेनच्या टायमावरती. तर आपण आता फायनली बसलो आहे ह्या बसमध्ये. कारण बसने गेलो तर आपण बरं पडतं. जवळजवळ बसने काहीतरी एकाची 30 रुपये तिकीट आहे. 30 रुपये. तर मित्रांनो, एस टीची तिकीट आहे जेंट्सची 55 रुपीज म्हणजे 55 रुपये. आणि लेडीज तिकीट हाफ तिकीट आहे. तर हाफ तिकीट तिची 25 रुपये. तर दोघांचे तिकीट मिळून झाले आहे 80 रुपये दोघांची. रेमटवला रे गाडी रेमटवतो. फायनली आपण आबलोली ह्या ठिकाणी पोचलेलो आहोत. आता जवळजवळ सकाळचे झालेले आहेत 7:15 वाजलेले आहेत. तर आपण तुम्ही बघू शकता आपण आबलोलीमध्ये आता पोचलो आहे. तर आपण आबलोलीपर्यंत ही गाडी असणार आहे. तिथून आपण वडापने पुढचा प्रवास करणार आहे. आता आपण बघूया कुठली गाडी भेटेल ते आपण गाडी पकडून जाणार आहे. तर चला उतरूया आपण. आता आपला मुंबई टू आबलोलीपर्यंत प्रवास संपलेला आहे. आता इथून आपल्याला घरपर्यंत पण प्रवास करायचा आहे. तर आपण त्या वडाप वगैरे पकडून जाणार आहे. तर चला मित्रांनो, तर येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण.
जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.